सर, काल वर्षावर उशिरापर्यंत तुमची बैठक झाली, संभाजीनगर संदर्भात चर्चा झाली, नेमकं काय महायुतीमध्ये संभाजीनगरबाबत सुरू आहे? काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक मतदारसंघामध्ये असलेल्या अडचणी किंवा तिथलच्या असलेल्या उमेदवारीबद्दल एक चर्चा झाली, पण याला चर्चा म्हणता येणार नाही, तर याला सुसंवाद म्हणतात. त्यांनी काय करायला पाहिजे, काय ठरवायला पाहिजे, पुढचे म्हणजे निवडणुकीमध्ये काय करता येईल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली. म्हणजे फक्त उमेदवार हा विषय नव्हता, तर उमेदवारीबरोबर प्रचार यंत्रणा कशी असली पाहिजे, प्रचारामध्ये काय केलं पाहिजे आणि असलेल्या बैठकी असेल, असलेल्या सभा असतील, या कशा अरेंज करायच्या या संदर्भामध्ये सगळं चर्चा झालेली. आपण फक्त निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असेल इथपर्यंत हा मर्यादित विषय नव्हता. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. म्हणून याला सुसंवाद जर म्हणलं तरी हरकत नाही. आणि डीपमध्ये जाऊन, कारण की आता जर उमेदवार फायनल झाल्यानंतर मग प्रचाराला जेव्हा जातील किंवा फॉर्म भरायला जेव्हा जातील त्या टायमाला या नेत्यांकडे वेळ असणार नाही. मग हे सर्व ठरवताना मग अडचणी निर्माण होतील. तर फर्स्ट डे टू डायरेक्ट मतदानाच्या दिवसापर्यंतची असलेली स्ट्रॅटेजी ही दोन्ही नेत्यांनी बसून ठरवली अशी माझी माहिती आहे. जागा वाटपाचं पाहिलं तर ठाणे असेल, कल्याण असेल किंवा संभाजीनगर असेल, महत्त्वाच्या जागा आहेत शिवसेनेसाठी, मात्र अद्याप उमेदवार दिलेला नाहीये. उमेदवारी अर्ज भरायच्या तारखा देखील आता जवळ येऊन लागले. ठाणा असेल, कल्याण असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, या सगळ्या जागेबद्दलची सगळी चर्चा ऑलरेडी झालेली आहे. या सर्व फॉर्म भरायची जी काही डेट्स आहेत ते त्या सेकंड फेजमध्ये असले, थर्ड फेजमध्ये असल्यामुळं यांना थोडं थांबवलेलं आहे. इतकी घाई न करता पुन्हा एकदा चाचपणी व्यवस्थित करून यांची उमेदवारी घोषित करायची. तर मला वाटतं की या मंगळवारपर्यंत ही सुद्धा एक यादी आपल्याला पाहायला मिळेल. भागवत कराड संभाजीनगरसाठी इच्छुक आहेत, भाजप देखील त्या जागेसाठी इच्छुक आहे. काल बैठका होत्या, त्याने आज अजितदादांच्या देखील घरी भेट दिलेली आहे. काय एकंदरीत ही जागा शिवसेनेची आहे, भाजपची आहे, काय एकंदरीत निर्णय? नाही, संभाजीनगरची जागा ही भाजपची आहे. एक लक्षात घ्या की या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार अनेक नेत्यांना भेटत असतात, अनेकांची नावं चर्चेत येतात. अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जो मतदारसंघ त्यांच्याकडे नाही तरी त्यांनी त्यांचे काही इच्छुक किंवा जे कोणी फॉलोअर्स असतील ते नेत्यांना भेटतात. याचा अर्थ जागा सुटते असातला नाही. जागा कोणती घ्यायची, कोणती सोडायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, या तिघा नेत्यांनी एकत्र बसून घ्यायचा आहे. म्हणून कोणी कुणाला भेटलं, कोणी कुणाला आपल्या जागेसंदर्भात आग्रह धरला तर त्याचं अदरवाईज घ्यायसारखं काही नसतं. राजकारणामध्ये या शेवटच्या क्षणाला, या टप्प्यामध्ये सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे आपण उमेदवार असावं या भावनेतून जात असतो. सर, नाशिकच्या जागेवरतून अजून देखील महायुतीमध्ये गोंधळ बघायला मिळतं. हेमंत गोडसे जे तिथचे सिटिंग खासदार आहेत ते सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, परंतु अद्याप तरी त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झाली नाही. परंतु दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की थेट केंद्राकडनं माझ्या नावाचा प्रस्ताव जो आहे खासदारकीसाठी तो आलेला आहे, त्यामुळे मला ग्रीन सिग्नल भेटला की मी लगेच निवडणुकीची तयारी करेन, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, केंद्राकडून कुणालाही असं इंडिव्हिज्युअली सिग्नल जात नसतो. केंद्र कुणालाही सिग्नल देत नसतात. पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत, मुंबईचे जे नेते आहेत, महाराष्ट्राचे जे नेते आहेत, त्यांच्या मार्फतच हा निरोप जात असतो. मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे. 2 वेळाचा स्टँडिंग तिथं खासदार आहे. म्हणून आमचा सर्वांचाच आग्रह शिंदे साहेबांकडे हा होता की ही जागा सोडू नये. आणि यासाठी असलेला उमेदवार ज्याने 2 वेळेला इतरांना पराभूत करून तेही चांगल्या मार्जिनने जर त्याच्यासाठी जर ते येत असतील तर त्यात गैर काही नाही आहे. म्हणून आमचा तर आग्रह शेवटपर्यंत हाच असणार आहे की ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेला असावी. एकमेव तो खासदार आहे ज्यांनी लीड अत्यंत वाढवलेली. पहिल्यांदा निवडून आले जे जवळपास 2 लाखाच्या मताने, दुसऱ्यांदा निवडून आले जवळपास 2,90,000च्या मताने. आणि हा सगळं काही तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता, राजकीय परिस्थिती पाहता ती जागा, नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल असा माझा
ठाम विश्वास आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचं देखील तेच चालू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, ते देखील इच्छुक आहेत. तर किरण सामंत, उदय सामंत यांचे बंधू आहेत, ते इच्छुक आहेत. त्या लोकांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. नेमकी ही जागा कोणाला सुटणार आहे या संदर्भात बैठका झाल्या आहेत का? वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठका होत आहेत, मात्र जागा वाटपांचा जो पेज आहे हा काही सुटलेला दिसत नाहीये. नाही, काल किरण सामंत माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटलेत. आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आणि 45+ जर आकडा गाठायचा असेल तर एक ताकदीने आपण लढलं पाहिजेत. आणि मला वाटतं की नारायण राणे साहेब जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये एक तो स्वतःच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे की माझी थोडी तब्येतीचं कारण दाखवून त्यांनाही एवढा प्रचार झेपेल का असा एक शंकेचा भाग आहे. परंतु यावर निर्णय स्वतः नारायण राणे साहेब त्या बैठकीमध्ये राहतील, देवेंद्र फडणवीस राहतील आणि एकनाथ शिंदे साहेब राहतील आणि ते निर्णय घेतील. मला वाटतं हा पेच एक उद्यापर्यंत हा सुटलेला असेल. सर, नाशिक असेल, त्याचसोबत संभाजीनगर असेल, त्याचसोबत सिंधुदुर्ग असेल आणि अनेक मतदारसंघ असतील. या मतदारसंघांवरती भाजप दावा करताना पाहायला मिळत आहे. भाजपकडनं सर्वे समोर आणला जातो आणि त्या सर्वेच्या रिपोर्टच्या माध्यमातून शिवसेनेची जागा भाजपकडे घेण्याचा डाव हा भाजप आखते का? नाही, डाव वगैरे आखत नाही. आणि सर्वे कुणाचा काय आला याला आम्ही राजकीय याच्यावर जास्त महत्त्व देत नाही. एक गाईडलाईन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वे हा परिपूर्ण नसतो. सर्वे जर मग सर्वच पक्ष चालवायचं तर सर्वेच्या आधारावर चालवू ना. पक्ष हा सर्वेच्या आधारावर चालत नसतो. स्थानिक कार्यकर्त्याच्या मताला फार महत्त्व असतं. म्हणून भाजप काही मागतंय म्हणून आम्ही काही देतोय अशातला भाग नाही आहे. एक सगळं भूमिका समंजसपणाने दोन्ही पक्ष निभवत आहेत आणि निश्चित सगळ्या पक्षाला वाटतं की आपला जास्त उमेदवार असावे. म्हणून भाजपलाही वाटतं की आपण जास्त ठिकाणी लढवलं गेलं पाहिजे. त्या तिथलच्या कार्यकर्त्याचा आग्रह असतो. परंतु असा आग्रह जरी असला तर अखेर अंतिम निर्णय नेते लोक घेतात. तुमच्या नेत्यांची खासगीमध्ये चर्चा आहे की कुठेतरी शिवसेनेला भाजपकडनं डावललं जात आहे. सर्वेचं नाव पुढे केलं जातं, त्या मतदारसंघावरती दावा केला जातो, तो मतदारसंघ बळकवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अनेक नेते शिवसेनेतले अस्वस्थ आहेत. ते समोर उघडपणे बोलू शकत नाही, परंतु ते खासगीत एकमेकांशी बोलताना बोलतात. नाही, असं काही नाही आहे. भाजप आमच्यावर काय कुरघोडी करेल किंवा आमच्या हक्काच्या जागा मागून घेईल अशातला भाग नाही आहे. खऱ्या अर्थानं भाजपची ही जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी आमचे सुद्धा उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा भाजपने आहे. कारण की मोदी साहेबांनी असेल, अमित शहा साहेबांनी असेल की आपल्या जागा इथं वाढल्या पाहिजेत. यामुळं प्रामुख्याने सगळ्यात मोठी जबाबदारी ही भाजपवर येते, मग आमच्यावर येते. म्हणून हे एकत्रितपणे जर जोपर्यंत आपण लढलो नाही तर एवढ्या जागा येणं शक्य नाही, हे दोघांना त्याची जाणीव आहे. म्हणून असे कुरघोडी करायचा कोणीही प्रयत्न करणार नाहीत. सर, उद्धव ठाकरे आज दिल्लीत पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रात एवढं मोठं राजकारणाच्या कुरघोडी सुरू आहे. जागावाटप अजून निश्चित झालेलं नाही आहे, पण आज ते सगळ्या विरोधी पक्षांसोबत मांडीला लावून बसलेले आहेत. आणि आपचे जे मुख्यमंत्री होते केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज ते आंदोलन करतात. काय वाटतं आपल्याला? ही नौटंकी आहे. उद्धव ठाकरे आज दिल्लीला पोहोचले ही नौटंकी आहे. सुरेश दादा जैन 4.5 वर्ष जेलमध्ये होते, पक्षाचा आमदार, का एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही? आता ज्यांच्याबरोबर तुमची आघाडी होती ते तुमचे कधीतरी सहकारी होते, त्यांच्यासाठी का छगन भुजबळ जेलमध्ये होते, का एखाद्या वेळेला भेटायला गेले नाही? हे आता तुमच्या संजय राऊत हे 1-2-3 महिने जे काय जेलमध्ये जेलवारी करून आले, का एखाद्या वेळेला त्याला भेटायला गेले नाही? हे सगळं नौटंकी आहे. ह्या त्यांनी साधलेला हा त्या सभेचा एक म्हणजे सभा असताना आपण गेलो असं दाखवायचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधीला त्यांच्या दर्शनासाठी यांना जायचं होतं. उद्या तुम्ही बघा सामनामध्ये तोच फोटो येणार आहे. सोनियाला भेटले, राहुलला भेटले, हे फोटो आमचा संजय राऊत हुशार आहे, तो उद्या तो सामन्यामध्ये छापून आणेल आणि आमची आघाडी किती मजबूत आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल. या आघाडीची झालेली बिघाडी यावर आम्ही सुद्धा नॅशनल लेवलवर चाललोय असं दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस पुढे कधी झुकणार नाही, मी दिल्लीसमोर कधी नतमस्तक होणार नाही अशा जे म्हणत होते त्यांचे चिरंजीव आज दिल्लीमध्ये नतमस्तक व्हायला गेलेले आहेत. म्हणून त्याचा काय परिणाम या महाराष्ट्रात होईल ही जनता येत्या लोकसभेमध्ये दाखवेल. परंतु एक निश्चित आहे, जे विकासाच्या कामासाठी जात होते त्यांच्यावर जे टीका करत होते शिंदेसाहेब, विकासाचा गाडा घेऊन त्यांच्याकडे जायचे, मागणी करून काही घेऊन यायचे, परंतु हे लोटांगण घालायला गेलेले आहेत. म्हणून आता हे जनता यांना माफ करणार नाही.
तर आधी ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी संजय राऊत असं खूप वेळा म्हणाले की आम्हाला उद्धव ठाकरेंना देखील पंतप्रधान बनवायचं आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय. दुसरीकडे परवाच त्यांचं असं विधान होतं की आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं, आमचा काही इंटरेस्ट नाही आहे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये. काय वाटतं हा बदल कसा बघतात? अहो संजय राऊत आहे तो. त्याला पहिले शरद पवारला पंतप्रधान बनवायचं होतं. त्यांना वाटलं आता शरद पवारचं चालत नाही, मग आता उद्धव ठाकरे साहेबांसमोर आपली काहीतरी थोडी इमेज आणखीन वाढली पाहिजे म्हणून मध्यंतरी एखाद्या वेळेला चुकून नाव घेतलं आणि त्यांना वाटलं की ही सगळ्यात मोठी चूक केली की आपण उद्धव ठाकरेंना पंतप्रधानाचं नाव घोषित करतोय, आपण सर्वात मोठी केलेली चूक आहे हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना मागं केलं. आता राहुल गांधीच्या गळ्यामध्ये ते तुम्ही पाहिलं असेल, मग ते काश्मीर असेल का विदर्भ असेल, जाऊन गळा भेट घेणारे संजय राऊत हे आता राहुल गांधीच्या नावाचा जयघोष करतात. म्हणून आता यांचा प्रवास कुठून कुठपर्यंत चालला आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती. संजय राऊत कुणाचा माणूस तो शरद पवारचा. संजय राऊत कुठे चाकरी करतो ते उद्धव ठाकरेंकडं. संजय राऊत आज कुणाचे गुण गातोय ते राहुल गांधीचे. म्हणून हे बेसलेस असलेले लोक आता पक्षाची धुरा सांभाळतात, हे उबाठा गटाचं दुर्दैव आहे. प्रणिती शिंदे यांनी असा एक मोठा आरोप केला की पुलवामा हा जो हल्ला होता तो स्वतः नरेंद्र मोदी आणि भाजपनेच करून आणला होता, त्याच्यानंतर मग त्यांनी अटॅक वगैरे करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं त्यांच्या या आरोपांकडे कसं बघतात? प्रणिती शिंदेंनी लोकसभेची आता पहिली निवडणूक लढवायला सुरुवात केली, आणखीन लढते ती नॅशनल लेवलच्या. आता तो थोडासा अंगात आणल्याचा आव त्या करतायत. हीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने इंग्रजाची नीती अपनावून या देशाचे तुकडे केलेले आहेत. पुलवामा हल्ला हा तुम्हाला जर साधा सोपा वाटत असेल, कारगिल तुम्हाला इझिली वाटत असेल, तर तुम्ही देशाच्या कल्याणासाठी बोलत नाही. आणि म्हणून काँग्रेसची नीती अपनावणारी ही काँग्रेस इंग्रजाची नीती तोडाफोडा आणि राज्य करा या लोकांना आता यावर बोलण्याचा अधिकार नाही. मोदींनी यांची ही जी मक्तेदारी होती ही मक्तेदारी मोडून काढली, यामुळे यांची पोटदुखी आहे. मोदी आता आपल्याला सोडणार नाही, मोदी हे काँग्रेसला सोडणार नाही, हे जेव्हा त्यांना कळालं त्या टायमाला त्यांनी हे अशी विधानं करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आणणार नाही तर देशाची वाईट परिस्थिती होईल असं देखील त्यांनी वक्तव्य काल केलं. देशाची वाईट परिस्थिती आहे की चांगली परिस्थिती हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. आज देशाचं नाव हे जगामध्ये चाललेलं आहे. एक काळ असा होता की भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर देशांचा वाईट होता. अत्यंत मागासलेला देश, अत्यंत पिछडीवर असलेला देश, अत्यंत अप्रगत असलेला देश. परंतु आज भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. अमेरिकेनंतर जर नाव कोणाचं घेतलं जातं ते आमच्या भारताचं घेतलं. उद्धव ठाकरे यांनी आज म्हटलंय की सगळे ठग आहेत ते भाजपसोबत गेलेले आहेत, आम्ही ठगमुक्त झालोय, महायुतीमध्ये सगळे ठग आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही ठग होतो म्हणून जर तिकडं भाजपमध्ये गेलेलं असेल तर आनंद आहे. तुमच्याकडे जे विद्वान आहेत त्यांना तुम्ही सांभाळा, त्या विद्वानाला आणखीन काहीतरी मच्छी बिच्छी आणून चारा, जेवणावळी घाला आणि त्यांच्याबरोबर तुमचा संसार चांगला चालू द्या. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीररित्या सांगितले की वंचित आणि मौर्याची युती नाहीच आहे, एकट्यानेच निवडणूक लढणार असं त्यांनी आज जाहीर केलं. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणारच नव्हते आणि ते जायचा काही प्रश्नच येत नाही. त्यांची मानसिकता नव्हतीच, कारण की त्यांना माहिती आहे की हे लोक फसवणारे लोक आहेत. काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल, यांनी प्रकाश आंबेडकरच काय बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा फसवलेलं आहे. हा इतिहास आहे. म्हणून त्यांनी सावधगिरीने उचललेली ती पावलं आहेत. आणि मला वाटतं आता काँग्रेससुद्धा मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली पुन्हा आघाडीतून बाहेर पडण्याचं चिन्ह आता दिसत आहेत. येणारे आता फॉर्म भरेपर्यंत हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल. दक्षिण मुंबईची जागा ही खरं तर वर्षा गायकवाड यांना द्यायला हवी होती असं शेलार म्हणतायत, परंतु शिवसेनेनं काँग्रेसवर कुरघोडी करत ती जागा स्वतःकडे ठेवलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि देसाईंसारखा चेहरा तिथं दिलेला आहे. कुठेतरी काँग्रेसवर जाणीवपूर्वक अन्याय करते शिवसेना असं त्यांचं म्हणणं. यांना आघाडी राहायचीच नाही आहे, यांना करायची नाही आहे. मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, हे दक्षिण मुंबई वगैरे हा तो भाग आहेच आहे. अनिल देसाईचा काही चेहरा आहे का तिथे? त्या बिचाराला बळीचा बकरा बनवलं आहे. आता ती सांगलीची जागा, त्याच्यामध्ये तो कोणता केसरी, महाराष्ट्र केसरी, 2 वेळा केसरी. अरे हे त्याचं क्वालिफिकेशन नाही आहे. तो असू शकतो चांगला खेळाडू,
चांगला पैलवान असू शकतो, पण राजकारणामध्ये ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व नाही, कधी जागा ती आम्ही लढलेली नाही, तिथं कधी आमचा साधा आमदारही राहिलेला नाही, तिथं जाऊन घोषणा करतात. याचा अर्थच असा आहे की यांना देखो रहने का तो ऐसे रहेंगे, नसतं सगळे वेगळ्या रस्त्यात जाऊ, अशी यांची मानसिकता झालेली. म्हणून आता याच्यामध्ये सर्व बाबीमध्ये कुठेही शरद पवारने एकही उल्लेख किंवा एकही याबद्दल कॉमेंट्स केले नाही, हे लक्षात घ्या. याचा अर्थ ही आघाडी तोडण्यासाठी त्यांनी उभाटा गटाला पुढं केलेलं आहे. तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी राहणार नाही, परंतु दुसरीकडे गिरीश महाजनांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलंय की महायुती फार काळ टिकणार नाही. महायुती फार काळ टिकणार नाही असं काल जामनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले गिरीश महाजन. गिरीश महाजन हा संकटमोचन आहे. तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळाच्या भानगडीत पडेल. हे रामराज्य चांगलं चालू द्या. रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका. ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा. सुप्रिया सुळेंनी भावनिक साथ घातली आहे. मोठ्या भावाची बायको ही आईप्रमाणे असते, मात्र भाजपने आमचं घर फोडलंय अशा पद्धतीची भावनिक साथ घातली. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. तिचा सन्मान करा, तिला निवडून आणा आणि त्यांना हे बक्षीस द्या. की काही जरी असलं, आपल्यामध्ये असलेले मतभेद इतर भाजपमुळे जरी होत असले, कुणाबरोबर जरी होत असले, तरी माझं कर्तव्य आहे. मी संस्कृती पाळणारी मुलगी आहे, मी संस्कृती जपणारी बाई आहे, म्हणून मी माझ्या भावाला हे गिफ्ट देते, म्हणून त्यांच्या प्रचाराला लागा. सर, काल शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने तुमच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याचा तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली. खरं तर स्टार कॅम्पेनिंगची लिस्ट तुमच्या पक्षाने जाहीर केलेली आहे, परंतु तुमच्या स्टार कॅम्पेनिंगच्या लिस्टमध्ये इतर दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांची नावं जी आहेत ती तुम्ही ॲड केलेली आहेत. त्यामुळे तुम्ही आचारसंहितेचा भंग करताय असा त्यांचा आरोप आहे. त्याच्यावरती काय? काही नाही, याला साधा आहे. नाचना नाही आता कहते अंगण तेडा. विषय संपतो तिथे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.